नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहे चव्हाण फर्निचर। स्वप्न तुमचे, सजावट आमची। विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व तयारी झाली पूर्ण। कुठल्याही क्षणी दोन्ही मतदारसंघात लागणार आचारसंहिता। निवडणूक कार्यालयात सतर्क राहण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा। जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत महेश ढाळे झाला विजयी। उडगे बजाज रिहॅबचे झाले थाटात उद्घाटन। आणि छत्रपती शिवाजी महाराज मेक इन इंडियाचे पहिले पुरस्कर्ते व्याख्याते डॉक्टर बालाजी जाधव यांचे प्रतिपादन। लोकसभा मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले। लोकसभा मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदार नोंदणीही झाली आहे। ज्याचं नाव मतदार यादीत आहे अशांनाच मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार असं म्हटलेलं आहे की ज्या लोकल बॉडीजनी त्यांची त्या जाहिरातीबद्दलचं जे धोरण केलेलं आहे त्या धोरणानुसार अनुसरून जे आहे त्याप्रमाणे त्यांनी परवानगी द्यायची आहे। जर त्यांनी तसं धोरण केलेलं नसेल तर परवानगी ज्या कुठल्या अधिकाऱ्याची घ्यायची त्या अधिकाऱ्याची घेणं बंधनकारक आहे। ज्या ठिकाणी मतदार जागृतीच्या दृष्टिकोनातून किंवा अन्य सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून जे काही फलक लावलेले आहेत त्या फलकाबद्दलचं जे आहे त्याचा वेगळ्याने विचार केला जाईल। मात्र ज्याच्यामध्ये मालमत्तेचं विद्रुपीकरण होत आहे त्या मालकाची परवानगी न घेता किंवा सरकारी जमिनीवर अथवा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जमिनीवर जे काही बोर्ड लागलेले आहेत त्यांच्यावर ही कारवाई केली। माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर मतदारसंघ या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होणार आहे। राज्य निवडणुकीच्या आदेशानुसार मतदार केंद्र आणि मतदान याद्या यांसह सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं। सर्व जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेतली। याच्यामध्ये मतदार नोंदणीच्या करता विशेष काम झालेलं आहे। त्यामध्ये साधारणतः 26,000 नवीन मतदारांनी एनरोलमेंट नोंदणी केलेली आहे। माझं आता सर्व नागरिकांना आव्हान आहे की ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनाच मतदानाचा हक्क आहे। यापूर्वी मतदाराची नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडे ओळखपत्र असेल, मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये मतदान केंद्रामध्ये बदल झालेला आहे। आपलं मतदान केंद्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कुठल्या ठिकाणी आहे, तसेच आपलं नाव मतदार यादीत आहे याबाबतची खातरजमा करावी। आणि थोडक्यात गो अँड व्हेरीफाय ही योजना आपल्याला आता राबवावी लागेल। माझं सर्व नागरिकांना आणि मतदारांना आव्हान आहे की आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्याकरता आपलं नाव मतदार यादीत आहे याबद्दल खात्री करा। शहर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत। पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्यानं दुष्काळाचे आणि पाणी टंचाईचे तीव्र सावट गावागावात भेडसावू लागले असून तीव्र उन्हाच्या झळांनी शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत। या उन्हाचा समाचार घेताना संगमेश्वर कॉलेजमधील विद्यार्थी आपलं मत व्यक्त करताना म्हणाला, मागच्या 2 वर्षापासून एनटीपीसी प्लांट जेव्हापासून चालू झालेला आहे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी तर ऊन इतकं जास्त आहे की दुपारच्या वेळेला घराच्या बाहेर पण निघू वाटत नाही। विशेष आमचं कॉलेजचं टाईम पण दुपारचं असतो। ज्यावेळेला कॉलेज सुटतं तर असं वाटतं की माणसाने तिथंच थांबावं, संध्याकाळीच घरी जावं, कारण दुपारी इतका ऊन असतो की सहसा माणूस गाडीवरती असू दे किंवा चालत जाय असेल ते पण उन्हाचे चटके बसल्याने वाटतात। आणि आज आपण बघत आहोत की एनटीपीसी प्लांटमुळे जे झाडांची ही संख्या पण खूप कमी झालेली आहे। दिवसा पण तेवढी धग वाढतीच आणि रात्रीच्या वेळेलाही तेवढी धग वाढते। फॅन जरी घरात 2-2 लावले असले तरी पण रात्रीच्या वेळेला झोप येत नाही, खूप त्रास होत असतो उन्हाचा रात्रीच्या वेळेला पण।
उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिक थंड पेय, टोपी आणि छत्रीचा आधार घेत आहेत. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी थंड पाण्याचे जार आणि पाणी बाटल्यांना प्रचंड मागणी वाढू लागल्यानं सर्वत्र पाण्याचे जार तयार करणाऱ्या बोगस कंपन्यांना ऊत आल्याचं दिसत आहे. नवचेतना मायक्रोफिन्स सर्व्हिसेसवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. पंढरपुरातील नवचेतना मायक्रोफिन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या फायनान्सवर कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मागच्या 15 दिवसामध्ये चैतन्य फायनान्सला आम्ही एक निवेदन दिलं. की निवेदन दिलं असताना आम्ही माहिती मागितली, आम्हाला माहिती दिली नाही. नंतर दुसरं दिलं तरी आम्हाला माहिती दिली नाही. परंतु आम्ही तिसरं जे आता आंदोलन करणार आहे त्यांना जे पत्र दिलं आहे की ठ्या आंदोलन करणार आहे, त्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ठ्या आंदोलन होणार आहे. आणि जे महिला प्रत्यक्ष आम्हाला 200-250 महिला येऊन भेटतात आणि ती महिला म्हणतात की आमचे 4,800 रुपये 40,000 कर्ज आम्हाला वाटप करतात आणि त्यातले 4,800 रुपये आमचे डिपॉझिट म्हणून ठेवतात. असे गेले 8 वर्ष झाले ही फायनान्स, या फायनान्सचे इथं 8 वर्ष झाले स्थापना पंढरपूरमध्ये झाली. परंतु ह्या महिलाला अतिशय त्रास होत आहे आणि वसूल अतिशय वेगळ्या पद्धतीनं करतात. हे थांबवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील मी स्वतः आम्ही निवेदन दिलं आहे. आणि ती निवेदन दिलं असताना त्या फायनान्सचे मॅनेजर आम्हाला भेटले. म्हणून ह्या महिलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 12 तारखेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि महिला बचत गटाच्या जो चैतन्य फायनान्सला जो महिला आहेत 200-250 नवचेतन फायनान्सच्या 200-250 महिला आहेत. ते 200-250 महिला 3,000 महिलांनी घेतलेला आहे. परंतु 250 महिला आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सर्व महिला आम्ही तिथं आणणार आहे आणि त्या आंदोलन करणार आहे. जर त्या ऑफिसचं किंवा त्या संस्थेच्या लोकांनी त्याचं पुढं काय होईल त्याला जबाबदार आम्ही सहकार मंत्री सुभाष बापू यांनाही पत्र दिलं आहे. मंत्रालयामध्ये आम्ही पत्र दिलं आहे. सर्व शहर पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे. आम्ही सर्व प्रांतसाहेबालाही आम्ही जाऊन भेटणार आहे. अशा सगळ्या बाजू आम्ही मजबूत करून जे आम्ही लोकशाही मार्गातून हे आंदोलन करतोय आणि ह्याचा न्याय नक्की आम्ही ह्या महिलांना देणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी नवचेतना मायक्रोफिन्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या फायनान्सनं नियम डावलून महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्यामुळे या फायनान्सची चौकशी करून कारवाईच्या मागणीचे निवेदन वेगवेगळ्या विभागांना दिले आहेत. यावेळी मनसे युवा शहराध्यक्ष रविराज चौगुले, मनसे शेतकरी सेना बाळासाहेब चौगुले, अण्णा पवार आदी उपस्थित होते. संतोष कांबळे, वृत्तदर्पण न्यूज, पंढरपूर. सोरेगाव येथे ड्रीम फाउंडेशनच्या वतीने गुरुकुल सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. ड्रीम फाउंडेशन संचलित चाणक्य गुरुकुल सेंद्रिय शेती, कमवा आणि शिका युवा प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन करण्यात आलं. सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि भरघोस सहकार्यामुळे हे प्रशिक्षण केंद्र राज्यात सर्वात मोठं काम करेल असा आशावाद ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भतगुंकी यांनी व्यक्त केला. निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं भूमिपूजन, कमवा शिका प्रकल्प, सेंद्रिय शेती, त्याचबरोबर गिरगाई पालन आणि युवा प्रशिक्षण या विविध उपक्रमाचं भूमिपूजन आज विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेले आहेत. सोलापुरातील सोरेगाव आणि कुमटे या रोडवरती गजानन महाराज मंदिराच्या समोर हा 8 एकर परिसरामध्ये हा प्रकल्प सुरू होतोय. लवकरच गुरुकुल पद्धतीनं, प्राचीन गुरुकुल पद्धतीला कास धरून आधुनिक पद्धतीनं शेती आणि आरोग्य आणि शिक्षण या संदर्भातला हा प्रकल्प असेल. विद्यार्थी व पालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ड्रीम फाउंडेशनचा हा प्रकल्प एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊ लागल्यामुळे सेंद्रिय शेती काळाची गरज असून तीच दूरदृष्टी ठेवून सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र उभा केलं असल्याचं भतगुंकी यांनी शेवटी सांगितलं. या प्रसंगी वैष्णवी ग्रुपचे अध्यक्ष युवराज चुंबळकर म्हणाले, आपल्याला एक अतिशय चांगला कार्यक्रम म्हणण्यापेक्षा चांगली अशी वास्तू निर्माण होण्याची संधी काशीनाथ सरांच्या माध्यमातून आपल्या या भूमीला लाभली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तसा कुमठे आणि सोरेगाव या परिसरातला हा जो मधला भाग आहे, या भागामध्ये पाणी नाही, शेती पिकत नाही, सगळे गरीब शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांची
उपजीविका करण्याचं साधन शेत असून सुद्धा त्यांना दुसरीकडे जाऊन मजुरी करावी लागते, हे आमचं दुर्भाग्य आहे। आम्ही निसर्गाकडे बघत जगतो आहोत। सोलापूर शहर जिल्हा हा दुष्काळी आहे। अशा भागात एक गुरुकुल बांधण्याची संकल्पना घेऊन काशीनाथ सर इथं आलेत आणि त्यांना मदत ज्यांनी केली, सरांनी या ठिकाणी जमीन दिली, त्यांचंही मी मनपूर्वक। पूरे भारत के सैनिकों, भारतवासियों को सैनिकों पे भरोसा रहता है। देश को अपने सैनिकों पे भरोसा है और सैनिक का भरोसा काशीनाथ पे है। तो ऐसे हमारे राणेकर साहब जी, इतना बड़ा भरोसा काशीनाथ जी आपने जीता है। कुछ करने की, देखो जमीन अपना जिगर का कलेजा निकाल के किसी को देना, आप में कुछ क्वालिटी देखे तभी उन्होंने दिया है। कार्यक्रमासाठी अरविंद जत्ती, नरेशचंद्र काटोळे, दीपक आर्वे, सुनील ठेंगिल, पेंटप्पा गड्डम, दिवाकर रेळेकर, तुकाराम बिराजदार, अप्पासाहेब केदार, सुभेदार पेटकर, साहेबण्णा भतगुंडकी, शेतसंदी, सिद्धाराम डुनगे, प्राध्यापक गौरीशंकर बिराजदार, हनुमंत बगले, मच्छिंद्र बिज्जरगी, अरविंद बगले, गजराबाई भतगुंडकी, गुरुशांत भतगुंडकी, राजश्री थलंगे, मल्लिना थलंगे, आर्किटेक्चर अजित हरिसंगम, संगीता पाटील, कस्तुरी पाटील आदींसह IAS सेंटरमधील विद्यार्थी उपस्थित होते। उडगे बजाज रिहॅबचे थाटात उद्घाटन झाले। अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असलेले उडगे बजाज क्लिनिक सोलापूरकरांना चांगली सेवा देण्यासाठी उभारले असून जनसेवा हीच ईशसेवा समजून काम करणारी हैदराबादची ही प्रसिद्ध टीम असून सोलापूरकरांना आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही, असं मत माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केलं। आज पाहतोय आपण अनेक आजार निर्माण होतात। हे प्रामुख्याने तणाव, टेन्शन, दूषित पाणी यामुळेच आज अनेक आजार निर्माण होतात। आणि मी कालच माहिती पाहिलेली आहे, या भारतामध्ये 125 कोटी जनतेमध्ये किमान 21,000 बालकं उपचार न मिळाल्यामुळे दगावतात। म्हणजे योग्य वेळी उपचार जर झाले असतं ही बालकं जगली असती, पण केवळ अज्ञान असेल, उपचाराचं ठिकाण त्यांना माहीत नसेल, गरिबी असेल, या अनेक अडचणीमुळे या देशातील जवळजवळ 21,000 बालकं दररोज मृत्युमुखी पडतात। ही बातमी जेव्हा मी काल पाहिली व्हॉट्सअपवरच्या माध्यमातून, तेव्हा भीती वाटते की अजूनही आपण फार मागे आहोत। कारण उपचारासंबंधी आपण जेव्हा बघतोय आपण की आधुनिक असे चांगले चांगले शस्त्र इथं तयार आहेत, डॉक्टर्स आहेत आणि अत्यंत चांगले प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी घेतोय, परंतु पैशाअभावी, अज्ञानाअभावी आपण त्या रुग्णाला त्या ठिकाणी पोहोचत नाहीये। म्हणून अशा या घटना घडतायत आणि या घटना घडू नये म्हणून आपण प्रत्येक अशा शहरामध्ये असे उपचार केंद्र आपण जर काढले तर त्या इथे नागरिकांना, त्या ठिकाणी लोकांना याचा नक्कीच लाभ घेऊन आपली बालकं आणि आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती आहे ती अल्प वयामध्ये न दगावता पूर्ण आयुष्य जगून, चांगल्या प्रकारचं आयुष्य जगून ते आपलं पूर्ण कामकाज करावं, यासाठी असे उपचार केंद्र होणं आवश्यक आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं, तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले म्हणाले, आताच मला सांगण्यात आलं की आज ओपनिंगच्या दिवशी पण या ठिकाणी एक शिबिर ठेवलेलं होतं आणि या शिबिरामध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त पेशंटनं त्याचा लाभ घेतलेला आहे। म्हणजे याच्यावरूनच तुमचं लक्षात येईल आपल्या की डॉक्टर उडगे सरांची ख्याती किती जास्त आहे की त्याच्यामुळं पहिल्या दिवशी सुद्धा 100 पेक्षा जास्त पेशंट या ठिकाणी आले। प्रास्ताविक डॉक्टर स्वप्नाली बजाज यांनी केलं। परमब्रह्म, परमपिता, परमेश्वर परमात्म्याने हे पूर्ण ब्रह्मांड बनवलं आहे आणि जर या परमेश्वराची आपल्यावर कृपा असली तर आपण सर्व काही सुरळीत चालते। म्हणूनच एका कवीने म्हटले आहे की द्वार दया का जब तू खोले, पंचम सुर में गुंगा बोले, अंधा देखे लंगडा चलके, पहुंचे काशी रे। होय, त्याची कृपा असली तर न चालता येणाऱ्याला चालू शकतं, न बोलता येणाऱ्याला बोलू शकतो। आम्ही उडगे बजाज रिहॅब सेंटरमध्ये या ईश्वराच्या कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आम्ही येथे ज्यांना बोलता येत नाही त्याला बोलायला शिकवणार आहे व ज्याला चालता येत नाही त्याला चालायला शिकवणार आहे आणि त्यांना एक चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करणार आहे। यावेळी अतुल कुलकर्णी म्हणाले,
ॲज अ पिडियाट्रिक बालरोग तज्ज्ञ म्हणून आम्हाला काय मिळतं, आम्ही बऱ्याच वेळेला काय होतं की घेऊन येतात पोरांना की लक्षच देत नाही, त्याच्यातच मग्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं की आय टू आय कॉन्टॅक्ट नसतो, डोळ्यात डोळे घालून बघत नाही बाळ. आणि ही एक मला वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट साईन आहे की ऑटिझमची. आणि आता पुढचा प्रश्न कसा आहे, आता इतके दिवस आम्ही निदान करायचो, ऑटिझम झाला आहे, मग काय करायचं पुढं? ट्रीटमेंट काय? औषधं आहेत, फार कमी औषधं आहेत. तर काय ट्रीटमेंट याची? आम्ही बऱ्याच वेळा पुण्याला पाठवायचो किंवा मुंबईला पाठवायचो आणि तिकडं पण ते सांगायचे की ऑटिझम आहे आणि तुम्हाला ट्रीटमेंटसाठी इथं 1 महिनाभर राहावं लागेल किंवा 2 महिने लावावं लागेल. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न पेशंटच्या रिलेटिव्ज आणि पेशंटच्या दृष्टीनं होतं की आता सगळी फॅमिली इथे 2 महिने काढून पुण्यात जाणं आणि तिथं राहणं ही खरंच अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे लोक ट्रीटमेंटच घ्यायचे नाहीत आणि हा आजार वाढत जायचा. तर आता एक चांगली गोष्ट झाली की आपल्या सोलापुरातच ही सुविधा उपलब्ध होती आहे. आता ऑटिझमचा पेशंट पाठवला आणि 1 दिवस ट्रीटमेंट दिली आणि गेला असं नाही आहे. महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, वर्षभर त्यांच्या मागं लागून त्यांची डेव्हलपमेंट कशी होती आहे, त्यांच्याबरोबर बसून सेटिंग्स घेणं, हे सगळं कष्टाचं काम आता हे लोक घेणार आहेत. आणि त्याला खरंच आम्हाला बरं वाटतं की ही सोय इथं चालू झाली. या प्रसंगी अपर्णा उटगे, डॉक्टर ज्योती चिडगुपकर, प्रशांत उटगे, स्वप्नाली बजाज आदी उपस्थित होते. जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत महेश ढाळे विजयी ठरला. PS ग्रुप, मुस्लिम पाछापेट युवक संघटना आणि सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत पंढरपूरचा महेश ढाळे बब्बू पैलवान श्री 2019चा मानकरी ठरला. सोशल कॉलेजच्या मैदानावर आयोजित या स्पर्धा 6 वजनी गटात घेण्यात आल्या. प्रत्येकी 4 विजयी स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आलं. या स्पर्धेत 65 स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम स्पर्धा महेश ढाळे आणि पंचाक्षरी लोणार यांच्यात झाली. यामध्ये महेश ढाळे हा सरस ठरला. त्याला 5000 रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं. या स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी नगरसेवक पीर अहमद शेख, नगरसेवक तौफिक शेख, सुधीर खरटमल, MD शेख, अमोल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. मुस्लिम पाछापेट युवक संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या वतीने PS ग्रुप संस्थापक अध्यक्ष बब्बू पलवान यांच्या वाढदिवसानिमित्त बब्बू पलवान श्री 2019 आयोजित केलेले कार्यक्रम आहे. हे बब्बू पलवान यांच्या वाढदिवसानिमित्त 51,000चं एकूण बक्षीस होते, ते आत्ताच पार पडलेलं आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमोद काटे, नजीर शेख, अल्ताफ सिद्दीकी, गौरव गडसिंग, शफी शेतसंदी, शकील बडेघर, शरण कुमार कुंभार यांनी काम पाहिलं, तर आझम शेख यांनी परिश्रम घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज मेक इन इंडियाचे पहिले पुरस्कर्ते असे प्रतिपादन व्याख्याते डॉक्टर बालाजी जाधव यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील उद्योगांना सवलती आणि संरक्षण देत परकीय व्यापाऱ्यांवर कर आकारणी करून सर्वात आधी मेक इन इंडियाचा पुरस्कार केला असल्याचं प्रतिपादन शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते डॉक्टर बालाजी जाधव यांनी केलं. ज्यावेळेस महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरला होता, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांची समाधी कुठे हा सुद्धा महाराष्ट्र विसरला होता, त्यावेळेस सर्वप्रथम रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढणारे आणि महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विद्येच्या खऱ्या देवता माता सावित्रीबाई फुले, 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊन शेकडोंच्या वर कादंबऱ्या लिहिणारे आणि रशियामध्ये जाऊन शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्या महामानवानं आम्हाला वाचण्याचं, बोलण्याचं, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बहाल केलं, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत भगवान बाबा आणि ज्या महामानवांनी या देशातल्या बहुजनांचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, आपलं आयुष्य वेचलं, त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. टेंभुर्णीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ टेंभुर्णी यांच्या वतीनं करमाळा चौकातील शिवस्मारक येथे आयोजित व्याख्यानमालेत डॉक्टर बालाजी जाधव बोलत होते. शारदीय गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब पाटील हे होते. नूतन पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी, मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे, नागेश बोबडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूर्वी दुष्काळ एवढा भीषण होता की माणसांना खायला अन्न मिळत नसे, तरीही कोणी आत्महत्या करत नव्हते. माणसे दुष्काळाशी लढली पण हताश झाली नाहीत.
आता मात्र आत्महत्या होत आहेत। संत तुकोबा श्रीमंत होते, त्यांनी दुष्काळात भावास कर्ज माफ करावयास लावली, यामुळे जगात कर्जमाफी करणारे जगद्गुरू तुकोबा हे पहिले संत होय। संत कोण, बंधू कोण हे पहिल्यांदा समजून सांगण्याचं कामही संत तुकाराम महाराज यांनी केलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पाठीशी होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूरवीर राजा घडला असं सांगून डॉक्टर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग घटना सांगून उपस्थितांचं प्रबोधन केलं। सोमनाथ कदम, प्रणव मोरे यांनीही आपले विचार व्यक्त केलं। सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केलं, तर प्रास्ताविकेत भाऊ महाडिक यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं पूजन करून जातीय सलोखा जपण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच बाळासाहेब देशमुख यांच्या वतीनं येथील नियोजित स्मारकात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांचा संपूर्ण खर्च करण्यात येईल असं जाहीर केलं। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, दिनेश जगदाळे, नागेश बोबडे, अमोल जगदाळे, हरिभाऊ सटाले, विलास कोठावळे, प्रशांत देशमुख, पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश मालगावे, दयानंद महाडिक, सोमनाथ महाडिक, सुधीर पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे प्रमुख कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते बबरुवान गुंडपाटील यांना आदर्श शिक्षणप्रेमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शिवनी तालुका उत्तर सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बबरुवान गुंड पाटील यांना जुळे सोलापूर येथील स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीनं आदर्श शिक्षणप्रेमी पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक देवदत्त मोरे हे होते। स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था संचलित AM जोशी इंग्लिश मीडियम स्कूल श्रीनगर जुळे सोलापूर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बबरुवान गुंड पाटील यांना आदर्श शिक्षणप्रेमी म्हणून गौरवण्यात आलं। सेंट्रल बँकेत 36 वर्ष सेवा करून सध्या उतारवयात सुद्धा अथकपणे समाजसेवेसाठी धडपडणाऱ्या बबरुवान गुंड पाटील यांनी आजपर्यंत गावाच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं आहे। दूध डेअरी, रेशन दुकान आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे। दारूबंदी करण्यासाठी देखील प्रयत्न केला असून जिल्हा आणि राज्य पातळीवरील अनेक पदावर त्यांनी काम केल्यानं संस्थेनं त्यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला। मुस्लिम पाचापेठ येथे बंद घर फोडून चोरट्यांनी 1.25 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। मुस्लिम पाछापेठ जिंदा मदरसा चौक येथे राहणाऱ्या खलील खरोदी यांच्या घरात शिरून अज्ञात चोरट्यानं 1.25 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल फोन तसेच महत्त्वाचा ऐवज लंपास केला आहे। गच्चीवरून घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाट उघडून ही चोरी केली। घराला कुलूप लावून खरोदी कुटुंबीय परगावी गेले होते। बंद दरवाजा हेरून चोरट्यानं डल्ला मारला। या प्रकरणी जेल रोड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहतूक शाखेच्या पोलिसांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने वाहतुकीचा शहरात खेळखंडोबा झाला आहे, असे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आले। वाहतूक व्यवस्थेवर कोणाचं नियंत्रण नसल्यानं तसेच शहर वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे शहरात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे। आम आदमी पार्टीनं यावर मंथन करीत पर्दाफाश केल्यानं सामान्यातून आनंद व्यक्त होत आहे। लाल सिग्नल हिरवा होण्या अगोदर काही लोक बेदरकारपणे वाहने चालवितात, यामुळे भीषण अपघात घडतात। त्यामुळे ट्रॅफिक पोलीस ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कार्यवाही न करता त्यांना मोकाट सोडल्यानं वाहतुकीचे 3-13 झाले आहेत। पोलिसांच्या डोळ्यावर झापड असल्यानं ट्रॅफिक पोलिसांसमोर कित्येक जण ट्रिपल सीट जातात, तरी सुद्धा कारवाई होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। या गंभीर समस्येविषयी बोलताना ॲडव्होकेट खतीब म्हणाले, सोलापूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीरच होत चाललेला आहे। सोलापूरमधील प्रमुख चौकातील सिग्नल व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि क्रेनने नागरिकांच्या दुचाक्या उचलण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे। तर त्याबाबत आज आमच्या आम आदमी पक्षातर्फे आम्ही शिष्टमंडळ घेऊन सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त श्री MB गायकवाड यांना भेटलो आणि त्यांना आपतर्फे निवेदन देण्यात आलं की सोलापुरातील प्रमुख सिग्नल असलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस हे हजर नसतात आणि हजर जरी असले तरी कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसलेले असतात। त्यामुळे नागरिकांतर्फे हिरवा दिवा लागण्याआधीच सिग्नल तोडण्याचं प्रमाण वाढत आहे। त्यामुळे अपघात घडण्याच्या शक्यता वाढत आहेत।
आणि त्याबाबत तर आमच्या आपकडे पोलिसांचे व्हिडिओ देखील आलेले आहेत की पोलीस त्यामध्ये असं म्हणत आहेत की आम्ही एकटेच असतो आणि आम्हाला या सिग्नल तोडणाऱ्या गुंडांवर एकट्याने कार्यवाही करणं शक्य होत नाही आहे, आमच्यावर प्रचंड राजकीय दबाव येतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे। या बाबतीत देखील आम्ही पोलीस खात्याचं लक्ष वेधलेलं आहे आणि त्यानंतर पार्किंगला जागा उपलब्ध नाही आहे, पार्किंगला जागा देखील उपलब्ध करून द्यावी याकडे देखील आम्ही पोलीस खात्याचं लक्ष वेधलेलं आहे। आणि क्रेनद्वारे जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, रेल्वे स्टेशन या भागातीलच ठराविक भागातीलच दुचाकी गाड्या पोलिसांतर्फे क्रेनने उचलून नेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। सोलापूरच्या नागरिकांमध्ये पोलिसांद्वारे क्रेनद्वारे या दुचाकी गाड्या उचलण्याच्या कारणावरून सोलापूर शहराच्या नागरिकांमध्ये पोलीस खात्याविरुद्ध अत्यंत भयानक असा रोष, चीड आणि द्वेष निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही आयुक्त सोलापूर शहर यांना निवेदन दिलेलं आहे की या 15 दिवसामध्ये जर क्रेनद्वारे दुचाकी गाड्या उचलण्याची पद्धत बंद नाही झाली तर नाईलाजास्तव आम्ही सोलापूर शहरातील नागरिकांतर्फे पोलीस आयुक्तालयाबाहेर तीव्र निषेध धरणं आंदोलन करू असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। यावेळी लोकसभाध्यक्ष सागर पाटील, बाबा सगरी, प्राजक्त चांदणे, बसवराज येरनाळे, अरफात सय्यद, इनामदार आदींसह गोस मोहोळकर हे उपस्थित होते। शारदीय गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल टेंभुर्णी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले। टेंभुर्णी येथील सुर्ली रोड लगत असलेल्या श्री लक्ष्मणराव देशमुख गुरुजी बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदीय गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल टेंभुर्णी येथे दुसरा वार्षिक स्नेहसंमेलन उडान 2019 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे स्वप्नील पाटील, आयकर आयुक्त, पुणे संस्थेचे अध्यक्ष आणि देशमुख कन्स्ट्रक्शनचे मालक बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आलं। यावेळी त्यांच्या समेत संस्थेच्या उपाध्यक्षा लता देशमुख, सचिव हर्षवर्धन देशमुख, कार्यकारी संचालिका प्रियंका देशमुख, संचालिका प्रियंका पाटील, संचालक सूरज देशमुख, टेंभुर्णी सरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, टेंभुर्णी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सर्व पत्रकार, डॉक्टर, अधिकारी, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली। सर्वप्रथम गणेश वंदना एकदंता या गाण्यानं सुरुवात झाली। विविधतेतून एकता या थीम मधून वेगवेगळ्या राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाचं आणि एकात्मतेचं दर्शन घडवलं। अनेक नाटकांमधून उत्कृष्टपणे विविध भाषा तसेच संस्कृती आणि कलागुणांचं दर्शन झालं। यामध्ये कराटे, स्केटिंग, विविध शक्ती प्रदर्शन आदी आविष्कार करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाचे तसेच लहान चिमुरड्यांचे वेगवेगळे आविष्कार पाहून उपस्थित सर्व प्रेक्षक भारावून गेले। तर लक्ष्मणराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित सुंदर नाटिकाही सादर करण्यात आली। या शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून सुरू केलेला गुरुकुल कप हा निळ्या गटानं पटकाविला। सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं भरभरून कौतुक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख तसेच सचिव हर्षवर्धन देशमुख यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि उपस्थित पालक, विद्यार्थी यांना मार्गदर्शन प्राचार्य पार्थ सारथी यांनी केलं। तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचं सूत्रसंचालन आणि आभार विकास करळे यांनी मानलं। बाळेगावात 3 ठिकाणी चोरी झाली असून सोने, रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे। बाळेगाव परिसरात सोमवार दिनांक 4 मार्च रोजी पहाटे 3 ठिकाणी चोरी झाली आहे। यात जवळपास 4 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहाटे 3च्या सुमारास बाळे येथील जय मल्हार नगर येथे राहणाऱ्या दत्ता शिंदे यांच्या घराचा दरवाजा बाहेरून उघडून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले
11 तोळे सोनं आणि 65,000 रुपये रोख तसेच इतर ऐवज लंपास केला। यानंतर चोरट्यांनी येथून 1 किलोमीटर असलेल्या संतोष बिराजदार यांच्या घरी अशाच पद्धतीने चोरी केली। यात एक मोबाईल फोन आणि 5,000 रुपये रोख लंपास केलेत। नंतर त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या शांतेश आवटे यांच्या घरातून चोरट्यांनी 2 मोबाईल लंपास केले आहेत। आवटे यांच्या घरात वृद्ध महिलेने आवाज ऐकल्यानंतर आरडाओरड केली। यानंतर चोरटे पसार झाले। फौजदार चौडी पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली। त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली। श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना बोलवण्यात आलं आहे। तसेच दुपारी उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचं काम सुरू होतं। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी व्हावी यासाठी प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले। दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ व्हावी याकरिता दिनांक 13 फेब्रुवारी 2019 रोजी प्रयास मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यापीठास समक्ष भेट देऊन निवेदन देण्यात आलं। तरी सुद्धा अद्याप एकाही विद्यार्थ्याची फी विद्यापीठ आणि महाविद्यालयाकडून माफ झालेली नाही। मी बीकॉम 3rd इयरला संगमेश्वरला शिकतोय आणि सध्या आता 6th सेमचं फी भरण्यात आली। तेव्हा एकूण संगमेश्वरमध्ये काय तर 10,000 विद्यार्थी आहेत आणि त्या 10,000 विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी फक्त 3 दिवस ठेवले जाते। त्या 3 दिवसांमध्ये 10,000 पोरांचं सगळ्यांचं फॉर्म भरणं होत नाही। ते पण सकाळी 10 10:30 काय तर चालू करतात आणि 5ला बरोबर टाईममध्ये बंद करून आलेल्या पोरांना परत हकलण्यात येत आहे। आणि कालच संगमेश्वरनं असं केलं की सकाळपर्यंत दुपारपर्यंत जे पोरं फी भरले त्यांना लेट फी घेतलं नाही आणि दुपारच्या नंतर जे पोरं फॉर्म भरले त्यांना 50-50 रुपये लेट फी घेण्यात आलेलं आहे, एक्स्ट्रा फी म्हणून। असं नसतं की ते असं डेट असतं का त्या डेटमध्ये जर फी भरले तर त्यांना लेट फी नसते, पण डेट वाढवून देऊन सुद्धा फी घेण्यात आलेलं आहे 50 रुपये एक्स्ट्रा। महाविद्यालय हे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती कळविण्यास योग्य भूमिका घेत नसून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। तरी विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उच्च आणि तंत्र शिक्षणानं काढलेल्या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करणं गरजेचं आहे। प्रयास संस्थेच्या वतीनं दिलेल्या निवेदनातील काही ठळक मुद्दे। गाव पातळीवर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दुष्काळासाठी लागणारे दाखले मिळत नाहीत। शासनाने दिलेल्या कल्याणकारी योजना महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जात नाहीत। दाखला काढण्यासाठी होणारा खर्च माफ होणाऱ्या परीक्षा शुल्कापेक्षा जास्त आहेत। शासनाच्या जाचक अटी आणि नियमामुळे 75% विद्यार्थ्यांना लाभ नाही। दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एसटी प्रवास आणि वाहतूक मोफत करावी। शासनाने घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय विद्यापीठाकडून महाविद्यालयात अंमलबजावणी करून घेण्यात येत नाहीत। पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व तयारी झाली पूर्ण। कुठल्याही क्षणी दोन्ही मतदारसंघात लागणार आचारसंहिता। निवडणूक कार्यालयात सतर्क राहण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा। जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत महेश ढाळे झाला विजयी। उडगे बजाज रिहॅबचे झाले थाटात उद्घाटन। आणि छत्रपती शिवाजी महाराज मेक इन इंडियाचे पहिले पुरस्कर्ते व्याख्याते डॉक्टर बालाजी जाधव यांचे प्रतिपादन। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। नमस्कार।